नावात पंच आहे पण गाडीत दम आहे का? गाडीचं मस्क्युलर डिझाईन, ग्राउंड क्लिअरन्स आणि 90 डिग्री उघडणारे हे स्पेशल दरवाजे. गावाकडच्या खराब रस्त्यांवर सुद्धा आपल्या पोटातलं पाणी हलणार नाही एवढं स्मूथ ह्याचं सस्पेन्शन आहे. गावचे माळरान असू दे किंवा काय असू दे, रस्ते बघू शकता तुम्ही कसले खतरनाक आहेत, तरी पण गाडी कशी स्मूथ चालते. जरी आपला खड्डा कळाला नाही आणि जरी खड्ड्यातून गाडी गेली तरी एकदम स्मूथ. गाडीचा साईज कॉम्पॅक्ट असल्यामुळे ही गाडी आरामात इकडून तिकडून वाकली तिकडे कशीही बाहेर निघू शकते. त्याच्यामुळे सिटीसाठी ही गाडी एकदम बेस्ट. आता ह्या गाडीचं इन्फोटेनमेंट सिस्टीम, आता ह्या गाडीला दिलेत हार्मनचे स्पीकर्स आणि वाजतात असले भारी. आणि टाटाची गाडी का भारी? कारण ह्याला दिले 5 स्टार रेटिंग. आणि 5 स्टार रेटिंग असल्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवताना आपणच भगवान आहे अशी फिलिंग येते का? बऱ्याच ठिकाणी रील पाहतो आपण की टाटाची गाडी आहे, पंच आहे, ऍक्सिडेंट झालाय, त्याच्यावर ऊसाचा ट्रॅक्टर पडलाय, तरी सुद्धा आतमधली माणसं सेफ आहेत, गाडी पण सेफ आहे. म्हणून कधी कधी असं वाटतं भाई आपुडी भगवान आहे. गाडीचं नाव पंच आहे पण गाडीमध्ये थोडासा स्पोर्टी पंच कमी पडतो, तो सीएनजी मध्ये. तर हायवेवरती तुम्हाला ट्रकला ओव्हरटेक करायचं असेल तर तुम्हाला आधीच प्लॅनिंग करावं लागतं. तर ज्यांना मायलेज पेक्षा आपल्या फॅमिलीची सेफ्टी आणि सुखकर प्रवास आणि कम्फर्ट पाहिजे असेल तर टाटा पंच हा बेस्ट ऑप्शन आहे. कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोणती गाडी घेणार आहे.